सर्वात पहिले संवादाचे जे पदाधिकारी आहेत अध्यक्ष सुधीर नाईकजी, ज्यांच्यामुळे मी इथे आले त्या राजश्रीताई आणि आपणही सर्व आपणा सर्वांचे मी मनापासून आभार अशासाठी मानते की आत्ताच आपण हिशोब केला तर या क्षणी दादरमध्ये पण अनेक सुंदर सुंदर कार्यक्रम आहेत. म्हणजे इथे जाऊ का तिथे जाऊ असं आहे. असं असताना आपण न पाहिलेल्या न ऐकलेल्या एखाद्या व्यक्तीसाठी 1.5 तास घालायला तुम्ही मंडळी आलात याबद्दल मी तुमचं कौतुकच करते खरं तर. कारण आज आपल्याकडे सगळं आहे, आपल्याकडे नाही तो वेळ, आणि म्हणून तो वेळ देण्यासाठी मी असं म्हणेन तुमच्या हृदयातल्या ज्या जगदंबेने तुम्हाला इथे आणलं त्या जगदंबेला मी नमस्कार करते आणि बोलायला सुरुवात करते. नुकतंच नवरात्री झालेलं आहे, दसराही झालेला आहे, कोजागिरी झाली, म्हणून माझ्या मनात असं आलं की ही वेळ देवी भागवतातल्या कथेबद्दल बोलण्यासाठी ॲप्रोप्रिएट आहे आणि म्हणून मी आपल्या समोर देवी भागवतातली कथा ठेवणार आहे. सुरुवात करूया आपल्या नित्याप्रमाणे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. श्री जगदंबा माता की जय. नैमिषारण्यामध्ये म्हणजे लखनौपासून साधारणतः 100 किलोमीटरवरती ही जागा आहे. नैमिषारण्यामध्ये अनेक यज्ञ चाललेले आहेत. यज्ञाचं महत्त्व आपल्याला माहितीच आहे. आणि हे यज्ञ म्हणजे हा एक यज्ञ नाही, अनेक यज्ञ आहेत, अनेक यज्ञकुंड आहेत. आणि हे यज्ञ करायला काही 1-2 ब्राह्मण आलेले आहेत असं नाही, अनेक ऋषीमुनी तिथे आहेत. आणि हे यज्ञ 1 दिवस 2 दिवस असे नाही आहेत, हे यज्ञ पण वर्षानुवर्ष चालणारे आहेत. या यज्ञासाठी तिथे संविधानचे असे डोंगर आहेत, मोठी मोठी यज्ञकुंड आहेत. अनेक ऋषीमुनी येतात, त्यांच्या त्या ठराविक मंत्रोच्चाराने ते वातावरण अतिशय पवित्र करतात. काही बाहेर जातात, काही येतात, अशी जाये चालू आहे. म्हणजे डोळ्यापुढे चित्र उभं राहण्यासाठी असं ते मोठंच्या मोठं नैमिषारण्य आणि इथे सगळं हे चाललेलं आहे. या नैमिषारण्यामध्ये एक ऋषी आलेले आहेत, त्यांचं नाव आहे उग्रश्रवा. उग्रश्रवा हे जे आहेत हे सूत जातीचे. सूत म्हणजे कोण? आई ब्राह्मण आणि वडील क्षत्रिय असा जो संकर आहे त्यांची जी अपत्य त्यांना सूत असं म्हटलं जातं. ह्या सूतांना मनुस्मृतीमध्ये खूप अधिकार दिलेले. मनु हा त्याचा राजा आहे. त्यांनी राज्य चालण्यासाठी जी घटना तयार केलेली आहे त्याला मनुस्मृती म्हणतात. त्यातील काही भाग कोणाला पटत नाही, तो भाग बाजूला ठेवूया. पण त्यांनी ह्या सूतांना खूप अधिकार दिलेले आहे. तर हे उग्रश्रवा जे आहेत यांचा पुराणांचा प्रचंड अभ्यास आहे. त्यांना 18 पुराणं 18 उपपुराणं ही पाठ आहेत आणि त्याच्यावरती ते अतिशय सुंदर बोलू शकतात. त्यांचा त्याच्यावरती अभ्यास आहे. तर हे उग्रश्रवा ऋषी तिथे आलेले आहेत आणि अनेक ऋषींनी त्यांच्याभोवती जमलेले आहेत आणि ते आता म्हणतायत की आता आम्हाला तुमच्याकडनं काहीतरी छान ऐकायचं आहे. तिथला दिनक्रम कसा असायचा? सकाळी उठल्यानंतर सकाळच्या ज्या काही गोष्टी असतील त्या केल्यानंतर मंत्राचं पठण व्हायचं आणि यज्ञ साधारणतः दुपारपर्यंत यज्ञाच्या आहुतीवर संपत यायचं. दुपारी जेवण असायचं, जेवणानंतर थोडी विश्रांती आणि संध्याकाळी साधारणतः आजच्या भाषेत आपण बघू 4-4:30 ला असे सगळे ऋषीमुनी त्या उग्रश्रवांच्या भोवती जमायचे. म्हणजे पहिल्या दिवशी जमले, नंतर जमू लागले आणि ते त्यांना सांगायचे की तुम्ही आम्हाला काहीतरी छान सांगा. आता आज उग्रश्रवा आल्यानंतर ह्या सगळ्या ऋषीमुनींचे प्रतिनिधी शौनक ऋषी आहेत. शौनक त्यांना सांगतात की हे मुने, तुम्ही आम्हाला आत्तापर्यंत अनेक पुराणांची माहिती सांगितली, भगवंताच्या कृष्णाच्या लीला सांगितल्या, श्रीमद भागवत सांगितलं, तुम्ही आम्हाला शिवमहापुराण सांगितलं, भस्माचं महत्त्व सांगितलं, रुद्राक्षांचं महत्त्व सांगितलं, पण आम्हाला काही शंका आहेत मनामध्ये. काय शंका आहे?
ते असं म्हणतात की आपण जर सर्वसामान्य माणसाचं आयुष्य बघितलं, म्हणजे जे तुम्हाला मला ॲप्लिकेबल आहे, लागू आहे. आपलं कसं असतं की आपल्याला 1-2 वेळेला व्यवस्थित खायला प्यायला पाहिजे, एक चांगले कपडे घालायला हवे. सण आला बाबा, दिवाळी आली तर तुमच्या दादरला नाही काय, त्या लाजरी, पानेरी अशा इकारांत बरीच दुकानं आहेत आणि छान छान साड्या लटकवलेल्या असतात. मोह होतोच की. अशा 2-4 साड्या आम्हाला घेता यायला पाहिजेत. मुलाबाळांना कपडे असावेत, मुलाबाळांचं शिक्षण व्यवस्थित व्हावं. कधी काही 4 पाहुणे आले तर त्यांना द्यायला आमच्याकडे काही कमी नसावं, एखादी गाडी असावी, वाहन असावं, जायला यायला. एखादी 2-3 वर्षात एखादी तीर्थयात्रा करायला मिळावी, फिरायला मिळावं, असं आपलं आयुष्य असावं असं आपल्याला वाटतं की नाही. कधी पाहुणे आले तर त्यांचा पण मानमत्रा आदरात तिथे व्यवस्थित करावं असं आपल्याला वाटतंच. हे जे सगळं आहे हे आहे ऐहिक सुख. कारण हे इहलोकामध्ये जे आपल्याला हवं आहे ते सगळं ऐहिक सुख आहे. यथावकाश जेव्हा वेळ येईल त्याला मृत्यूला सामोरं जायचंच आहे, ते पण आम्ही शांतपणे जावं. म्हणजे माऊलींनी असं म्हटलेलं आहे, झाकले घटींचा दिवा, काय नेणो विझाला केव्हा. म्हणजे जीव जायचाच आहे ना, तो कसा जावा की एखाद्या दिव्यावरती एखादी टोपली उलटी ठेवली तर त्या दिव्याची वाट कशी हळूच विझेल आपल्याला कळणार पण नाही. अशा प्रकारे आपण जावं आणि ह्या जगातून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करताना, म्हणजे या जगाचा त्याग केल्यानंतर आमचा जो पुढचा प्रवास आहे तो पण आमचा एक व्यवस्थित व्हावा, अशी एक साधारण आपली अपेक्षा असते, होय की नाही. सर्वसाधारण माणसाची ही अपेक्षा असते. मग हे सगळं आमचं व्यवस्थित व्हावं यासाठी काही व्यवस्था आहे का? बरं, तुम्ही म्हणालात की बाबा पहाटे 3 वाजता उठायचंय, उग्र तपश्चर्या करायची, असं नाम घ्यायचं 2-2 तास, हे नाही जमणार आम्हाला. खूप योग करणं म्हणणं सोपं आहे. अर्धा तास आपण योग करतो, त्यात 15 मिनिटं झोपतो. हा आपला स्वभाव आहे, याच्यात काही कोणाचं नावं ठेवण्याचा हेतू नाही. पण हे सगळं असं आहे तर याच्यासाठी आम्हाला काय वाचायला लागेल, काय ऐकायला लागेल, किंवा आम्हाला याच्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल, असं ही सगळी मंडळी विचारतात. एक माणूस असतो बरं का, तो माणूस दुसऱ्या एका माणसाला म्हणतो की मला ना खूप जगायचं, मला मरायचंच नाही, खूप जगायचं. त्याचा मित्र त्याला म्हणतो, मग तू एक काम कर, तू लग्न कर. म्हणतो, वा, लग्न केल्यानंतर खूप आयुष्य मिळतं, लग्न केलं ना की आहे तेच आयुष्य खूप आहे असं तुला वाटेल. तर असं न होता की आम्हाला आमचं आयुष्यही जगता यावं आणि चांगला प्रवास व्हावा, यासाठी तुम्ही आम्हाला काय मार्गदर्शन कराल. सांगतो म्हणाले. त्याने असं सांगितलं की हे जे महापुराण देवी भागवत, याचा जन्म कसा झाला त्याच्याकडे मी नंतर येते. या महापुराणामध्ये अनेक कथा आहेत आणि देवीच्या ह्या अनेक कथा आहेत ना, ह्या काहीशा गुण आहेत. काही कथा आपल्याला पचणाऱ्या नाही आहेत, म्हणजे आपला जो मेंदू आहे त्यांनी जो आपण विचार करतो त्याच्या पलीकडच्या आहेत. आणि याच्यामध्ये अनेक अशा उपासना पद्धती आहेत की ज्यामुळे तुम्हाला कळू शकेल की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. ना 2 माणसांमध्ये फरक आहे, एकाला जे लागू पडेल ते दुसऱ्याला पडेल असं नाही, पण आपल्याला आपला रस्ता मिळेल हे सांगणारं हे देवी भागवत. इथे मला तुकडोजी महाराजांचं एक काव्य आठवतं. विदर्भातले मोठे कवी संत तुकडोजी महाराज. इंदिरा गांधी ज्यावेळेला पंतप्रधान होत्या त्यावेळेला त्यांनी यांना राष्ट्रसंतांचा दर्जा दिलेला आहे आणि त्यांना फिरायला जीप दिलेली आहे बरं का. तर त्यांचं एक भजन आहे, खूप छान शब्द आहेत त्याच्यावरती. संस्कृतचा कळणा पण आहे आणि तरी ती एक ग्राम्य भाषा असते ना, गावातली भाषा कधी कधी गोड असते, म्हणजे त्याला कुठलीही अवगुंठनं नसतात अशी ती भाषा असते. त्यात त्यांनी छान ओळी लिहिल्यात. 2 ओळी म्हणते. ते असं म्हणतात, मलाही प्रश्न पडलाय ना, मी गोंधळलेलो आहे की मी भक्ती करू, आता दिवसभर जर देवाचं नामस्मरण करत राहिलं तर नोकरी धंदा कोण करणार, आणि जर पैसा मिळाला नाही तर संसार कसा चालणार. ते असं म्हणतात, भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. पैशा विना संसार नाही, पैशा विना संसार नाही, भक्ती विना हो देव नाही, भक्ती विना हो देव नाही. भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू. आपलं असंच होतं की नाही बघा, छान कीर्तन वगैरे ऐकून आपल्याला वाटतं की चला आता 2-2, 3-3 तास देवाचं करायचं.
पण मग बाकीचं काय? मुलांनी जर देवाचंच करायचं ठरवलं तर त्यांनी अभ्यास कधी करायचा? आपणही गोंधळात असतो. मी तर म्हणते आपण नेहमी अर्जुनच असतो. कायम आपण गोंधळात असतो. हे करू का ते करू का हे करायचं ते. म्हणजे एखादी गोष्ट करताना त्यातली नकारात्मक गोष्टच आपल्या मनाच्या पुढे येते असं आपल्याला आयुष्यात अनेकदा वाटतं. मग ह्याच्यावरती सोल्युशन काय? कन्फ्युजन हा शब्द वापरलाय. काही कथाकार म्हणतात की आपण ह्या गोंधळात सापडलेलो असतो, यातनं बाहेर कसं यायचं. याच्यासाठी आपल्याला देवी भागवताकडे जायचं. मग आता देवी भागवताचा जन्म कसा झाला किंवा देवी भागवताचे कर्ते सर्वते कोण आहेत तिकडे येऊया. पुन्हा ही अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ब्रह्मपुत्रेच्या म्हणजे सरस्वती नदीच्या तीरावरती वेदव्यासांचा आश्रम आहे. सुंदर झावळ्यांनी आच्छादलेला आहे. वातावरण अत्यंत पवित्र आहे. आणि पहाटेच्या वेळेला म्हणजे मुहूर्तावर वेदव्यास तपश्चर्या करायला येऊन बसलेले आहेत. आता पहाट झाली, थोडंसं झुंजू झालंय आणि वेदव्यासांची तपश्चर्या संपली आहे आणि त्यांचे ते अर्धोन्मलित डोळे आता त्यांनी उघडले. डोळ्यासमोर चित्रण खूप सुंदर असा आश्रम, अवतीभोवती छान झाड आहेत. वेदव्यासांना बोरीची झाडं फार आवडायची म्हणून त्यांना बादरायण असंही म्हटलं जायचं. खूप अशी छान झाडं आहेत. पाणवठा नदीच आहे तिथे. नदी अशी शांत पाणी वाहत आहे आणि झुंजू झालेलं असल्यामुळे पक्षी उडत आहेत. पक्ष्यांचं किलबिलाट चिवचिवाट असं आहे आणि अत्यंत प्रसन्न वातावरण आहे. त्याच वेळेला वेगवेगळ्या समोर बघतात तर एका झाडावरती एक छानसं घरटं आहे. चिमणीचं घरटं आहे. त्याच्यात 2-3 चिमणीची छोटी छोटी पिल्लं आहेत. आणि वेदव्यास काय बघतात, एक चिमणी येते लांबून कुठून तरी उडत तिने चोचीमध्ये काहीतरी काडी आणि काहीतरी धरलंय. ती त्या घरट्यावर येते आणि अशी वागते. ते पिल्लू जे असतं त्याचं वर बघतं, त्याची चोच उघडतं आणि ती चिमणी तिने जे पकडून आणलेलं अन्न आहे ते चिमण्याला तिच्या पिल्लाला भरवते. परत उडत जाते. थोड्या वेळ चिमणा येतो, तो पण काहीतरी रातात घेऊन येतो, त्याच्या चोचीत घेऊन येतो, खाऊ असेल त्याचा जो काय, आणि त्या दुसऱ्या पिल्लाच्या चोचीत भरवतो. असं त्यांचं ते भरवणं चालेल. चिमणी येते भरवते जाते, चिमणा येतो भरवते, ती पिल्लाची वाट बघतात, आई कधी येते बाबा कधी येतात असं. हे चित्र पाहिल्यानंतर वेदव्यासांच्या मनात एकदम असा मनात विचार येतो, अरे किती छान दृश्य आहे, किती सुंदररित्या हे आई वडील भरवत आहेत पिल्लांना. आणि त्यांच्या मनात येतं की अरे मला जर बाळ असतं तर मी पण माझ्या पिल्लांना असं भरवलं नसतं का, आणि हे अपत्याला भरवायचं सुख मला नाही. मला बाळ असतं, वेळेत संसार थाटला असता तर मला पण हे सुख मिळालं असतं. हा विचार त्यांच्या मनात येतो आणि लगेच त्यांचं मत सावध होतं. नाही, असा विकार माझ्या मनात येताच कामा नये. आणि ते थोडेसे व्यथित होऊन आपल्या आश्रमामध्ये परत येतात. कथाकार इथे नेहमी ना तुकोबांचा उल्लेख करतात. तुकाराम महाराज म्हणजे सर्वस्व भगवंताला अर्पण केलेलं आहे. त्यांनी संसार पाहिलाच नाही कधी. संसार, बायको, मुलं बाळ याच्यात त्यांचं लक्षच नसायचं. हे तुकोबा सतत नामात असायचे. म्हणजे त्यांना नामस्मरणाचं खूप महत्त्व असायचं. नाम न घेणाऱ्यांना ते शिव्या द्यायचे म्हणे. मी त्यांनी असं म्हटलंय, नाम न घेई ज्याचे तोंड ते चर्मकाराचे कुंड, नाम न घेई ज्याची वाचा तो लेख दो बापांचा. हे असे तुकोबांचे अभंग आहेत. त्यांना फार राग यायचा. हे तुकोबा सकाळी इंद्रायणी नदीच्या तीरावर प्रातर्विधीसाठी जायचे. त्यावेळेची तीच पद्धत होती. त्यांच्यावर त्यांचा मित्र पण होता. तिथे गेल्यावर पण त्यांनी नाम घ्यायला सुरुवात केली. पण त्यांचा मित्र भडकला, अरे तुक्या इथे काय नाम घ्यायचं असतं का, हे आपण काय काम करतोय आणि अशा वेळेला पवित्र असं भगवंताचं नाव घ्यायचं का. तुकोबा म्हणतात हो घ्यायचं, कारण आत्ता मला मृत्यू आला तर शेवटच्या क्षणी माझ्या मुखामध्ये भगवंताचं नाव पाहिजे. आणि त्या दोघांचं भांडण होतं, कडा भांडण होतं. आणि त्यांनी ह्यांना शिव्या दिल्या आणि मग तुकोबांकडे पण शिव्यांचा स्टॉक भरपूर होता. तुकोबांनी पण ह्यांना शिव्या दिल्या. जो तुमची शिवी बाचा बाची असं झालं. तुकोबा घरी आले आणि घरी आल्यानंतर पांडुरंगाची मूर्ती जे बघतात त्यांच्या देवारातली, तेव्हा त्यांना एकदम वाईट वाटतं की अरे मी स्वतःला भगवंताचा समजतो, भगवंतावरती प्रेम करतो, भगवंत माझा समजतो, आणि मी असा इतका क्रोधाच्या अधीन कसा झालो. ते त्या भगवंताच्या पायाला मिठी मारतात आणि म्हणतात, भगवंता अजी क्रोध शिवला, म्हणजे माझ्या मनाला अजी क्रोध शिवला मांग, असं म्हणतात. मी क्रोधरूपी मांग मला शिवला, असं होता का मला.
हे का होतं? कारण जी माणसं सज्जन आहेत, आयुष्यभर त्यांनी सज्जनता पाळलेली आहे किंवा चांगलंच काम केलेलं आहे, त्यांनाही आयुष्यामध्ये कधी कधी विकार येतो. असाच विकार ह्या वेदव्यासांच्या मनामध्ये आलेला आहे आणि ते व्यथित झालेले आहे. नामाबद्दल म्हणायचं झालं तर समर्थ असं म्हणायचे की शिंक, खोकला, जांभई ह्याचा जो वेळ तो पण आमचा नामाचा वेळ गेलेला आहे. इतकं त्यांना नामाचं महत्त्व होतं. आपण काय करतो? आपण शिंक, खोकला, जांभईमध्ये जेवढा वेळ जातो तेवढं पण आपण नाम घेत नाही खरं तर. म्हणजे उलट आहे, आपण नाम घ्यायला लागलो की आपल्याला जांभई येते, अशी आपली परिस्थिती आहे. पण म्हणून ते समर्थ आणि आपण असमर्थ. व्यास व्यथित झालेले आणि ते आपल्या कुटीमध्ये येतात आणि विचार करतात की असं माझ्या मनात काय झालं असावं. योग्य वेळेला जर संसार मांडला असता तर आतापर्यंत छान बाळं झाली असती आणि आपण त्यांना छान भरवलं असतं. म्हणजे दुसऱ्याबद्दलचा मला हा जो आज काय म्हणेल द्वेष म्हणता येईल आणि पण थोडीशी मत्सराची भावना आली मनात, ती आली नसती. इथे मला प्रपंचाची आसक्ती का वाटली हा विचार त्यांच्या मनात आहे आणि असंही जाणवतं की आता या सगळ्याची वेळ निघून गेली. बघा, आजकाल आपण समाजामध्ये पण बघतो की मुलं मुली उशिरा लग्न करत आहेत. म्हणजे प्रत्येकाची काही कारणं असतील, आपण त्या कारणात नको जायला, पण शेवटी ॲडजस्टमेंट आयुष्यात करायचीच आहे ना. तुम्ही वयाच्या 25 वर्षी लग्न केलं आणि 35 वर्षी केलं तरी आपल्याला 100% जुळणारा पार्टनर मिळणं अशक्य आहे. एखादाच भाग्यवंत असेल की ज्याला तो मिळतो. कुठेतरी आपल्याला ॲडजस्टमेंट करायचीच आहे. माझ्या कितीतरी मैत्रिणींच्याकडे अशा केसेस आहेत. बरं, बरीच मुलंही लग्नाची काही बऱ्याच मुलीही लग्नाच्या आहेत. मला बऱ्याचदा वाटतं की ते वधूवर संशोधक असताना ते मंडळ आपण सुरू करावं. आपल्या ज्या ज्या ओळखी आहेत तिथून असं करावं. ही करणारी पण आहेतच, स्वेच्छेने करणारी आहेत, पैसे घेऊन करणारी मंडळं आहेत, पण कुठेतरी ती अपुरी पडतात. ते वेळेवर लग्न झाल्यानंतर आईवडिलांनाही बरं वाटतं की चला तुमच्याबरोबर तुमचे पार्टनर आहेत. कारण प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरलेली असते. मग करायचंच नसेल लग्न तर घ्या तुम्ही संन्यास आणि जा ना, सज्जनगडावर जा, अनेक चांगली चांगली देवस्थान घेऊन काम करा ना. नक्की ठरवा. तुम्ही कुंपणावर बसलात ना की सगळ्यांनाच त्याचा त्रास होतो. ते म्हणतील तुम्ही कशाला त्रास करून घेता, असं होत नाही ना. आईवडिलांचा जीव त्यांच्या बछड्यामध्ये असतोच. मुद्दा असा की वेळेवर सगळ्या गोष्टी होणं हे आवश्यक आहे. एक सुंदर श्लोक आहे, त्याच्यामध्ये असं म्हणतात, असं तो श्लोक म्हणतो, निर्वाण दीपे किमु तैल दानम चोरे गते वा किमु सावधानम वयोगते किं वनिता विलासः पयोगते किं खलु सेतु बंधः. निर्वाण दीपे किमु तैल दानम. नवरात्रीला आपल्याला समय तेवत ठेवायचे, दिवा तेवत ठेवायचं आहे. आता समईतलं तेल संपत आलं, मग ती समय विझली की मी नंतर दुसरी लावायची आहे का? नाही. ती समय विझायच्यात मला दुसरा दिवा तयार ठेवायला आहे, कारण त्याच्यामध्ये खंड पडता कामा नये. आपण म्हणतो ना अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय, UPS म्हणतो, तसं आहे ना ते. ती तुमची कसोटी आहे. तुम्ही भगवंतासाठी किती जागरूक राहता, किती कर्तव्य दक्ष राहता, त्याची ती कसोटी आहे. चोरे गतेवा किमु सावधानम. चोर चोरी करून गेलाय आणि मग तुम्ही लॉक आणि की लावल्यात, काही फायदा नाही. तिसरं, वयोगते किं वनिता विलासः. वय उलटून गेलंय, 40-50 आहे, आता काय लग्न करायचं? म्हणजे वैयक्तिकरित्या मला असं वाटतं की अगदी 50-60 झालं तरी सुद्धा तुमचं होत असेल तर लग्न करावं. कारण एक पार्टनर मिळतो. म्हणजे एक मैत्रीण म्हणते का भांडायला कोणतरी पाहिजे ना आपल्याला, त्यामुळे उशीर झालं तरी लग्न हे करायलाच पाहिजे. तोही मुद्दा आहे. तोही वेळ झाला चांगला एक पर्याय असू शकतो. आणि चौथं, पयोगते किं खलु सेतु बंधः. खूप पाऊस पडला, आता पूर पडला, पूर झाला ना, सुरतमध्ये झाला, राजस्थानमध्ये झाला, अनेक ठिकाणी पूर झाले आणि पिकं वाहून गेली. ते सगळं झाल्यानंतर मग त्याच्यावरती काही सेतू बांधलाय किंवा पाणी जायची व्यवस्था केली, याचा काहीच उपयोग नाही. थोडक्यात सगळं वेळेवर करायला हवं. आणि वेदव्यासांच्या मनात येतं की कदाचित आपलं चुकलंच गड्या, त्यावेळेला जर व्यवस्थित केलं असतं तर आतापर्यंत आपण संसार मांडला असता. आणि असा विचार मनामध्ये येताना थोडंसं वाईट पण वाटतं. बघा, आपण एखादा निर्णय घेतलेला असतो आणि तो निर्णय चुकीचा आहे असं जर आपल्या आयुष्यात परत कधी वाटलं तर ते फार दुःखद असतं. कारण आपणच आपल्याला सांगतो ना की अरे आपला निर्णय चुकीचा, असं ते अस्वस्थ आहे. आणि अशा वेळेला त्यांच्या कानावरती मंजूळ सूर येतात वीणेचे. कोण आलंय? नारायण 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 नाम तुझे अति पावन, नाम तुझे अति पावन, नारायण नारायण
देवर्षी नारद महाराजांकडे नारद मुनींचं आगमन झालेलं आहे. नारद मुनी हे वेदव्यासांचे गुरु आहेत. गुरु हा तोच आहे की ज्यावेळेला आपण एखाद्या संकटात असतो की आपल्या मनाची चलबिचल होते किंवा अस्वस्थता होते त्यावेळेला तो आपल्यासमोर प्रकट होतो. तोच खरा गुरु. असे नारद महर्षी इथे आलेले आहेत आणि बघितल्याबरोबरच कळलं वेदव्यासांकडे बघून की अस्वस्थ आहे गडी आज. बोला काय झालं. आणि मग वेदव्यास हे सगळं वर्णन करतात की असं झालंय असं झालंय असं झालं. आता गुरु किंवा कोणीही आपल्या बरोबरचा जो असेल त्यांनी आपल्याला थोडासा आधार दिला की आपल्याला बरं वाटतं ना. आपली अपेक्षा राहते दुसऱ्याकडनं की बाबा मला काही एक समस्या आहे तर तो मला हात देईल आणि त्या समस्येतनं मला बाहेर काढेल. त्याच्यामध्ये आगीत तेल ओतणारा असता कामा नये. 2 मित्र असतात. त्यातल्या एकाला ॲक्सिडेंट होतो आणि ॲक्सिडेंटमध्ये त्याचा गुडघा फुटतो. त्याला ॲडमिट करतात वगैरे. मग त्याचं ते सगळं काय फ्रॅक्चरच होतं त्याला. त्याचं व्यवस्थित ऑपरेशन वगैरे केलेलं आहे. आणि मग तो दुसरा मित्र त्याला बघायला जातो. ना आपण हॉस्पिटलमध्ये आपले कोणी मित्र ॲडमिट असेल तर आता ह्याने त्याला काय सांगायला हवं की बाबा तो आता लवकर बरा होशील, बाहेर येशील, लवकर होशील बरा, काही चिंता नाही, हॉस्पिटल चांगले, डॉक्टर चांगले, आपण हेच सांगतो ना. काही जण कसे असतात तसा तो होता. तो म्हणाला बाप रे काय झालं तुला, हे हाड पडलं. हाड म्हणणं फार वाईट. 60 नंतर हाड मोडलं ना की गेलं कामातनं. आणि हे डॉक्टर काही भरोसा नाही, माझ्या काय दुसऱ्या मित्राला असंच झालं होतं आणि तो गेला ह्याच्यात. असं नाही सांगायचं ना आपण मित्राला. तो मनाने बरा होत असतो पण तुमच्या सांगण्यामुळे त्याचं आणखीन धैर्य खचतं. असं नाही असतं का. मग आपण आपल्या मित्राला किंवा कोणालाही बघायला गेले की त्याला सपोर्ट ज्याला म्हणतो असं सपोर्ट करायला हवे. नारद हे तसेच आहे. नारद म्हणजे एक गुरु, सख्खा भाऊ किंवा सख्खा मोठा आपलं भलं चिंतणारा जो असतो भाऊ, तशा वृत्तीचे नारद आहेत. आणि ते वेदव्यासांसाठीच आहेत, अखिल जगतासाठी ते नारायण नारायण म्हणून जे जातात ते सगळ्या जगाचा उद्धारच करायला जातात. आणि आता वेदव्यासांना काय त्यांचं आदरातिथ्य होतं, खाणं पिणं होतं, विश्रांती होते थोडी. आणि वेदव्यास त्यांच्या मनात आलेला विकार सांगतात आणि अशी अस्वस्थता व्यक्त करतात की मी 18 पुराणांचं लिखाण याची ते संकलन आहे. 18 पुराणं झाली, 18 उपपुराणं झाली, संपूर्ण महाभारत लिहून काढलं, श्रीमद भागवत झालं माझ्या हातून, 555 ब्रह्मसूत्र लिहिली. इतकं झाल्यानंतर सुद्धा माझ्या मनात असे विकार येतात. हे पूर्णपणे चुकीचं आहे. असं होता कामा नये आणि असं होऊ नये यासाठी मी काय करायला हवं. नारद महर्षी म्हणतात कसं बोललास. हेच सगळे विचार माझ्याही मनात आले होते माझ्या साधन कालेमध्ये. जेव्हा मी साधना करत होतो तेव्हा हेच विचार माझ्याही मनात आले होते. मग तुम्ही काय केलं. मी माझे गुरु ब्रह्मदेव त्यांच्याकडे गेलो. मग त्यांना म्हणजे मी सांगितलं. मग ब्रह्मदेवाने तुम्हाला काय सांगितलं. वेदव्यास विचारतात. नारद मुनी म्हणतात मला ब्रह्मदेवाने सांगितलं माझ्या साधन कालेत मलाही हेच प्रश्न पडले होते. आता कदाचित वेदव्यासाला वाटलं असेल म्हणजे आपलं फारसं चुकलेलं नाहीये हे सगळ्यांनाच वाटत आलेलं आहे. मग ब्रह्मदेवाने काय केलं. आता ते सांगतात ब्रह्मदेव आणि आम्ही सगळे गेलो विष्णूंकडे. विष्णूंकडे म्हणजे वैकुंठामध्ये. मग तिथे काय झालं सांग. आम्ही म्हणजे वैकुंठामध्ये गेलो आणि बघितलं तर यावेळेला विष्णू एकटे होते. सौभाग्यवती बरोबर नव्हत्या म्हणजे कदाचित माहेरी गेले असते. तर हे विष्णू शांतपणे बसले होते आणि ध्यान करत होते. त्यांची ध्यानाची मुद्रा होती, बसण्याची मुद्रा पण तपश्चर्याची मुद्रा होती. वातावरण अगदी शांत होतं, छान ध्यान चाललं होतं. आम्ही म्हणजे त्यांना उठवलं नाही, त्यांचं ध्यान चाललंय ते चालू दे. पण आमच्या मनात एक प्रश्न आलाच. थोड्या वेळानंतर त्यांचं ध्यान संपलं, समाधी अवस्था जी होती ती उतरली आणि त्यांनी आमच्याकडे बघून स्मित केलं. कोणी विष्णूनी. कोण कोण गेले. नारद मुनी आणि ब्रह्मदेव गेलेले. आणि आम्ही त्यांना विचारलं बस. आणि आम्ही त्यांना विचारलं की हे विष्णू हे भगवंता आम्ही सगळेजण तुमची प्रार्थना करतो. आम्ही सगळेजण या नमस्कार. आम्ही सगळेजण जे आहोत हे आम्ही तुमची भक्ती करतो, वंदन करतो तुम्हाला. कारण या जगाची निर्मिती करणारे ब्रह्मदेव स्वतः आहेत.
या जगाचं म्हणण्यापेक्षा या त्रिखंडाचं पालन पोषण करणारे स्वतः विष्णू आहेत आणि यथावकाश यथाकाली त्याचा लय करणारे भगवान शंकर आहेत। असे तुम्ही तिघं, म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं तर इतके पॉवरफुल मंत्री म्हणा, इतके असून सुद्धा तुम्ही कोणाचं ध्यान करताय हा आम्हाला प्रश्न पडलाय। आता श्री विष्णू हे एक छानसं स्माईल देतात आजच्या भाषेत। ते म्हणतात तुमचा प्रश्न बरोबर आहे, परंतु आम्हाला जरी वाटत असेल की आम्ही तिघं जण हा त्रिखंड चालवतो किंवा या जगाचे सगळे व्यवहार, विश्वाचे व्यवहार आम्ही चालवतो असं जरी वाटत असेल तर तसं नाहीये। आम्ही तिघं जे करतो ना, आम्हाला हे कर्तव्य करायला लावणारी कोणीतरी वेगळीच आहे आणि ती आहे जगदंबा आदिम शक्ती जगदंबा जी आहे ती हे सगळं आमच्याकडनं करून घेते। जे जे काही करणं आवश्यक आहे ते ती आम्हाला सुचवते आणि ह्या आदिम शक्तीची आम्ही का प्रार्थना करतो, का तिचं ध्यान करतो, कारण आमच्याकडे असलेल्या शक्तीचा साठा आहे हा पण वापरला गेला की कमी होतोच की नाही। आपण मोबाईल वापरला दिवसभर की संध्याकाळी 7-8 वाजले की लक्षात येतं ना त्याची बॅटरी कमी होत चालली की आपण ते लावतो ना चार्जिंगला, तसंच हे चार्जिंग आहे। ध्यान करणं म्हणजे काय त्यांनी असं छान सांगितलंय। विष्णूच्या मुखातले श्लोक आहे, ते श्लोक मी त्याचा उद्गार करत नाही कारण थोडेसे जरा ते कठीण वाटतात मला। आम्ही या शक्तीचा साठा वाढवतो कशाने, उदाहरणार्थ आमच्या शरीरातील शक्ती जेव्हा कमी होते तेव्हा त्या जगदंबेच्या शरीरामधली जी शक्ती आहे तिचं आम्ही आवाहन करतो आणि ध्यानाच्या माध्यमातून आम्ही ती शक्ती आमच्या शरीरामध्ये घेतो, ज्यामुळे आम्ही आमची कामं करायला पुन्हा समर्थ होतो। असं कोण सांगताय? विष्णू सांगतात। कथाकार असं एक छोटं उदाहरण देतात की बघा आपण झोपतो, म्हणजे आपण प्रवचनात झोपतो ते नाही, आपण जे घरी झोपतो, आपण दिवसभर दमलेले असतो, एक ठराविक वेळ झाली की आपण झोपतो, गाढ झोपून जेव्हा सकाळी उठतो आपण त्यावेळेला आपण ते फ्रेश होतो, छान वाटतं आपल्याला। मग आपण झोपतो म्हणजे नक्की काय, आपल्या शक्तीचा साठाच वाढवतो। जर पहा एक रात्रभर न झोपून पहा, दुसऱ्या दिवशी आपल्याला काम नाही करवणार। जसं हे झोपेचं आहे, शंकराचार्यांनी तर असं म्हटलं की निद्रा आणि समाधी याच्यामध्ये ना फरक कमी आहे आणि साम्य जास्त आहे। समाधी म्हणजे पण हीच अवस्था आहे, यातून तुम्ही जेव्हा बाहेर येतात त्यावेळेला तुम्हाला एक वेगळं सामर्थ्य आल्यासारखं वाटतं आणि हे सामर्थ्य देण्याची कृपा पण ती जगदंबाच करते। अशी ही जगदंबा जी आहे ती ह्या सगळ्या विश्वाचं संचालन करते। म्हणजे त्यांनी तिला असं मॉनिटरिंग शब्द वापरला आजच्या भाषेत, म्हणजे मी त्यामध्ये CEO असतात ना, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, सगळ्यांच्या वरती पॉवरफुल अशी ही जगदंबा आहे। म्हणून या जगदंबेचं आपण थोडं स्तवन करूया, म्हणजे ती कुंभकर्णाची पत्नी जी येते ना मधून, कुंभकर्णाची पत्नी कोणाला आली ना तर तो प्रवचनकार उत्तम प्रवचन करतो असं म्हणतात, हो की रे? पण आपण तिला फार नाही थांबवायचे, आपण भजन करूया। मी एक ओळ म्हणते, मग तुम्ही माझ्या नंतर ती ओळ म्हणा। काही तुम्ही पर्स खाली ठेवा, अवघडून बसल्यावर काय वाटतंय मला, एकदम मोकळे बसा। शब्द आहे का? दुर्गा दुर्गती नाशिनी जय जय, दुर्गा दुर्गती नाशिनी जय जय। सिनियर सिटीजन असलो तरी सुद्धा आपला आवाज ठणठणीत आला पाहिजे, माणसं किती आहेत महत्वाचं नाही, आपला आवाज आला पाहिजे। दुर्गा दुर्गती नाशिनी जय जय, दुर्गा दुर्गती नाशिनी जय जय, काल विनाशिनी तारिणी 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 जय जय, उमा रमा ब्रह्माणी 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 जय जय, सरस्वती श्री राधे 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 जय जय, दुर्गा दुर्गती नाशिनी जय जय, दुर्गा दुर्गती नाशिनी जय जय, काल विनाशिनी तारिणी जय जय, काल विनाशिनी
विनाशिनी तारिणी जय जय. श्री जगदंब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. सगळ्यांना कॉफी चालेल का? शेवटी चालेल चालेल सगळ्यांना कॉफी. मी घेत नाही घरी काहीच नाही. चहा पण नाही नाही काही नाही. शुगर विदाउट शुगर काय चालेल. आता ही मंडळी सगळी विष्णूंकडे आलेली आहेत. विष्णूंनी सगळं त्यांना समजावून सांगितलेलं आहे की आंबेचं महत्त्व, शक्ती वगैरे. आणि ते म्हणतात तुम्हाला नाही का आठवत सगळ्यांना माझी मान तुटली होती ते? तर सगळे एकदम आश्चर्यचकित होतात. सगळे म्हणजे कोण? हे सगळं उग्रश्रवा ऋषी सांगतायत शौनकांना. शौनक हे त्यांच्या पोतीचे ऋषी आहेत. ते म्हणतात बापरे, विष्णूंची मान तुटली, मुंडकं तुटलं, कसं काय? आम्हाला सांगा, ऐका. कोणी एकेकाळची कथा आहे ही. काय झालंय, ब्रह्मदेव जे आहेत हे ब्रह्मदेव यज्ञ याग हे जे पृथ्वीवर होत आहेत किंवा त्यांच्या वेगवेगळ्या लोकांमध्ये होत आहेत त्याबद्दल विष्णूंना आमंत्रण करायला जातात. यज्ञाची देवता विष्णू आहे बरं का. त्यामुळे विष्णूंना यज्ञ यागाचं आमंत्रण करायसाठी स्वतः ब्रह्मदेव आले. आत्ताचा जो प्रसंग आहे हा नाही, त्याच्या अनेक वर्षांपूर्वी म्हणा, काही वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे. तिथे त्यांनी असं म्हटले, म्हणजे भगवद्गीता असं म्हणते की यज्ञ, दान, ताप ही जी कर्म आहेत पावनानी मनीषाणा 18व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात. यज्ञ, याग, दान, धर्म, तप आणि कर्मकांड हे सगळं अत्यंत महत्त्वाचं आहे. यज्ञ का महत्त्वाचं आहे तर आपल्याला माहिती आहे की यज्ञामध्ये समिधा अर्पण केल्या जातात आणि त्याच्याबरोबर विशिष्ट प्रकारचे मंत्र म्हटले जातात. हे मंत्र एका सुरात त्या लयीत म्हटले जातात. आपण अनेक यज्ञ पाहिलेले असतीलही. आपण जेव्हा कथा करतो त्यावेळेला पण यज्ञ होतात. ते असं म्हणतात की वर्षानुवर्ष अभ्यास करून त्या मंत्रांचं पठण केल्यामुळे ह्या ऋषी मुनींचं भगवंताशी एक नातं निर्माण झालेलं आहे. त्या यज्ञाच्याकडून आपण भगवंताचा जो सुपर जम्बो असा कॉम्प्युटर आहे त्याला ऑर्डर्स देत असतो. यज्ञामधून पर्जन्याला आज्ञा देण्याची किंवा ऑर्डर द्यायची पूर्वी पद्धत होती आणि म्हणून त्याला पावसाचं प्रमाण योग्य असायचं. जिथे कमी पाऊस असेल तर यज्ञ केले जायचे आणि त्याप्रमाणे पाऊस पडायचा. कारण तुम्ही सतत जर तपश्चर्या करत असाल, नाम घेत असाल तर तुमची भगवंताशी ओळख झालेली असते. ते असं म्हणतात की आपल्या ओळखीचा एखादा माणूस, रोज येणारा ओळखीचा माणूस, त्याला कधी गरज लागली तर आपण पटकन मदत करतो. अनोळखी माणसाकडे नंतर जातो. तसंच तुम्ही जर भगवंताशी ओळख ठेवली तर तो तुम्हाला मदत करणार आहे ना. तर ही अशी ओळख यज्ञाद्वारे ऋषीमुनींची आहे आणि म्हणून ऋषीमुनींनी बोलवल्यानंतर भगवंत स्वतः येतात. तर असे यज्ञ करणं आवश्यक आहे. जसे जसे यज्ञ कमी होत गेले, आपण बघतोय आता, आपण त्याला ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो, पण या सगळ्याचं कारण आपले पूर्वज अत्यंत हुशार होते. त्यांच्या एक एक गोष्टी आपल्याला आत्ता लक्षात येत आहेत. आपली आजी, पणजी आजी अंगणामध्ये तुळशी वृंदावन ठेवायची ना, आणि घरातली सून कायम तिथे दिवा लावायचा आहे का, ती तुळस 24 तास ऑक्सिजन देते ना. हे आम्हाला कधी कळलं? कोरोनामध्ये आम्हाला कळलं, पण हे आमच्या पणजीला तेव्हाच माहीत होतं. असो, अशा अनेक गोष्टी आहेत. प्रत्येक गोष्टीमधले शास्त्र काढलं तर आपल्या एकच लक्षात येतं की आपले पूर्वज हे खूप हुशार होते. आपले पूर्वज ऋषीमुनीच होते. तर असं यज्ञ करावं, दानधर्म करावा. दानधर्म अशासाठी की जी मंडळी संन्यासी आहेत, त्यांनी ब्रह्मचर्य घेतलेले, ज्यांनी संसार गृहस्थाश्रम घेतलेलं नाही आहे, त्यांचं आयुष्य कसं चालणार? तुम्ही आम्ही धर्माचा प्रचार नाही करू शकत. आपण बघतो धार्मिक कार्यक्रमांना किती गर्दी असते आणि बाकी कार्यक्रमांना किती गर्दी असते. हे आज पण आपण बघतोय. कोणाला नावं ठेवणं किंवा कोणाच्या काही खोट काढायचा मुद्दा नाही आहे, पण धर्माची कामं जर करणारा कोण असेल तर त्याला समाजाने सगळं उचलून धरलं पाहिजे ना. तो जर पोळी भाजी किंवा भात आमटी मिळवायसाठी कष्ट करत राहिला तर परत धर्माचं काम कोण करणार? हा दुसरा मुद्दा. आणि तप. तप म्हणजे आपण 12 वर्ष वगैरे म्हणतो तसं नाही. तप म्हणजे तुम्हाला कष्ट करायची सवय पाहिजे. आता आजकाल काय झाले, आपण अनेक भौतिक सुखांच्या मागे लागत, आपण आपलं आयुष्य सोपं करून ठेवलं, त्यात गैर काही नाहीये. पण कधी प्रसंग आला, आता अक्षरशः आम्हाला मिक्सरची इतकी सवय झाली आहे, लाईट गेले नाही त्यावेळी नाही चटणी बिटणी करत, वाटणं बंद, कारण आम्हाला ती सवय झाली आहे. एक छोटं उदाहरण दिलं. माणसाचा स्वभाव आहे, आपण सुखाला अंग आधीन करतो.
समर्थांनी म्हटलं की असं अंग देऊ नये असं दासबोधात म्हटलंय, पण आपण ते करतो. जे काय असेल ते थोडक्यात काय तपाची सवय पाहिजे. आणि ठीक आहे 50-60 नंतर आपल्याला काही फार आयुष्यामध्ये हिमालय उभा करायचा नाहीये, पण तरुणांची जी परिस्थिती आहे, तरुण जे आहेत त्यांना शिक्षण करायचंय, नोकरीचे सुरुवातीचे दिवस आहेत, मुलं बाळ संसार व्हायचा आहे, त्यांनी तपाची सवय ठेवली पाहिजे. तर असं यज्ञ दान आणि तप असं समाजाने करावं असं खूप होतं. आणि असे यज्ञ देवदेवतांनी आखलेले आहेत, आयोजित केले, आणि त्याचं आमंत्रण करायला ब्रह्मदेव विष्णूंकडे आलेले आहेत. आता विष्णू नुकतेच मोठं युद्ध करून आलेले आहेत. असं अनेक वर्षांचं मोठंच्या मोठं युद्ध करून विष्णू आलेले आहेत वैकुंठामध्ये. आणि ते इतके थकलेत की ते त्यांच्या महालामध्ये जाण्यापूर्वी अंगणामध्ये काय पार असेल, झाडं लावली असतील, ते पार असेल त्या पारावरच बसले, तिकडे टेकले. त्यांचं जे धनुष्य होतं ते त्यांनी त्यांच्या गळ्यातच ठेवलं होतं आणि त्यांना टेकल्याबरोबर झोपलं. असं होतं बघा कधी कधी आपण खूप दमतो ना की घरी गेल्यानंतर कपडे पण बदलायलाच वाटत नाही, किंवा घरी लग्न कार्य असतात, ते पाहुणे वगैरे शेवटचे पाहुणे गेले, त्यांना निरोप दिला की आपण इतके रिलॅक्स होतो की आपण कधी कधी आहे त्या कपड्यांवरच झोपून जातो, थकलेलो असतो. विष्णू असेच खूप थकलेले आहेत आणि असे डोळ्यापुढे चित्र आणा की कसे ते विष्णू असतील आणि कसे त्या पारावर टेकले असतील आणि कसे झोपले असतील. मुंबईमध्ये ज्या नोकरी करणाऱ्या स्त्रिया असतील, जर कोणी नोकरी केली असेल ट्रेनमध्ये जाऊन, तर आठवा ट्रेनमध्ये एकदा जागा मिळाली, एक कोपरा मिळाला की ती ट्रेन हालते अशी खडखड खडखड खडखड, एक लय येते पा त्याच्यामध्ये, पाळण्याच तयार होतो तो. आणि आपण दमलेलो असतो सकाळी भराभरा. नोकरी करणाऱ्या बायकांची सकाळ म्हणजे त्याबद्दल न बोललेलं बरं. नवरा, मुलं, टिफिन, डोक्यामध्ये असलेला तो कालचा बॉस, त्यांनी दिलेली कामं इतकी खिचडी असते, त्यात भराभरा भराभरा सगळं करायचं. आणि एकदा ते ट्रेन पकडली आणि जागा मिळाली, ब्रह्मानंदी टाळली. मला कितीतरी वेळेला विटी फार लवकर आलं असं वाटायचं, अरे आधी 15 मिनिटं ट्रेन लेट असती तर बरं झालं असतं. ती जी झोप, दमल्यानंतरची झोप फार चविष्ट असते. त्या झोपेबद्दल समर्थांनी पण लिहिलेलं दासबोधात, आपल्याला माहिती आहे. दासबोधात का स्फुट लेखाने मला आठवते नक्की. तरी झोपेबद्दल खूप छान म्हटले. आणि ती झोप कुणाची, कीर्तन प्रवचनामध्ये जे झोपतात त्यांच्याबद्दल त्यांनी सांगितले. जमिनीवर बसणारे बरं का, खुर्चीवर बसणारे नाही. त्यांनी असं छान लिहिलंय, एकाची मुंडाशी गडबडली, एकाच्या डाळा गळाल्या, एकाच्या पिका सांडल्या, एके लघुशंका केल्या सावकाश. दुसरं ते म्हणतात, आणि कोण कोण कसं झोपतो, कोणी कानवडे दिसती, कोणी चक्री फिरती, एक तो कोणी वचकोनी पाहतो भलतीकडे. होतं ना एकदम जय जयकार की आपण दचकतो, आपण म्हणजे झोपणार आहे, तुम्ही नाही. आणि मग माणूस इकडे तिकडे बघायला सुरुवात करतो. असं होतं थोडंसं. तर सांगायचा मुद्दा असा की असे हे श्री विष्णू झोपलेले आहेत आणि ते धनुष्य जे आहे ते त्यांच्या म्हणजे अडकवलेलं आहे त्यांनी, तसंच त्यांना झोप लागलेली. आता ब्रह्मदेव मंडळी आली, बरं आता आमंत्रण करायचं आहे ना यज्ञाचं. बरं असं नाही करता, त्याला काय व्हॉट्सअप होते की व्हॉट्सअपने आमंत्रण दिलं, आम्ही ठेवून गेलो, आम्ही आमंत्रण तुम्हाला देऊन गेलो, असं काही शक्य नाही आहे ना त्यावेळेला. आता हे विचार करतात काय करावं, विष्णूंना उठवायला तर पाहिजेच, कारण आणखी 4 आमंत्रण करायचे आहेत ना. पहिले विष्णूंना, मोठ्या माणसाला पहिले आमंत्रण, मग बाकीच्यांना. आणि ब्रह्मदेव काय बघतात, तिथून एक ना छोटीशी वाळवी चाललेली, वाळवीला वमरी म्हणतात संस्कृत, वमरी. ब्रह्मदेवाच्या डोक्यात एक आयडिया येते, मडकी निर्माण करणारेच आहेत ना ते, त्यांना आयडिया हे येणारच. ब्रह्मदेव तिला काय म्हणतात, हे वमरे, हे वाळे तू एक काम करशील का. ती म्हणते काय. ब्रह्मदेवानी ते धनुष्यात अडकूनच झोपले आणि ते एका बाजूला असं धनुष्य टेकलेलं आहे जमिनीला. तू काय कर, तिची साईडची कोपऱ्यातली जिथे ती अत्यंत चिकटलेली आहे ना, त्याला अडकलेली आहे, ती थोडीशी तू कुरतडल्यावर काय होईल, ते असे जागे होतील ना. आणि ते असे जागे झाल्यानंतर मग ते आम्हाला बघतीलच डोळे उघडून की कोण बसले, आणि आम्ही बोलू. आम्ही त्यांना उठवणं हे जरा बरं नाही दिसत. तू केलंस तर तुला काय ते बोलणार नाही, तर तू हे करशील का. आता ही वमरी वाळवी ब्रह्मदेवाला काय म्हणते माहितीये, ती त्यांना श्लोकच ऐकवते. ती त्यांना सांगते, झोपलेल्या माणसाला उठवणं हे पाप आहे. प्रवचनात झोपलेल्याला नाही बरं, झोपलेल्यांना उठवणं हे पाप आहे. कोण सांगते, वमरी म्हणजे वाळवी सांगते ब्रह्मदेवाला. हा म्हणजे तीच ब्रह्मज्ञान ब्रह्मदेवाला देते. ती एक श्लोक सांगते, ती म्हणते, निद्राभंगो कथोच्छेदो दाम्पत्यो प्रीतिभेदना
मातृपितृविभेदश्च ब्रह्महत्या समम स्मृतम. म्हणजे कथा चालू असेल तर तिथे व्यत्यय आणणं चुकीचं आहे. कोणी छान झोपलेलं असेल त्याला उठवणं चुकीचं आहे. पती पत्नी प्रणयाला चालू आहेत त्यांचे, तिथे मध्ये जायचं चुकीचं आहे. आई वडिलांपासून मुलांना दूर करणं अतिशय चुकीचं आहे. तर ह्या 4 गोष्टी जर केल्या तर ब्रह्महत्या केल्याचं पाप लागतं. त्यामुळे मी नाही बाई विष्णूंना उठवणार, मला ब्रह्महत्येचं पाप लागेल. ब्रह्मदेव म्हणतात बराच अभ्यास केलेला दिसतो हिला वाळवीनी या, पण ब्रह्मदेव म्हणतात मी काय कमी नाही. ते तिला सांगतात तू म्हणतेस हे बरोबर आहे, पण शास्त्र काय सांगतं ते मी तुला सांगतोय. काही ठिकाणी झोपेतनं उठवणं चालतं, त्याला ते पाप लागत नाही. उदाहरणार्थ एखाद्याचं घर जळतंय आणि तो एखाद्या खोलीत झोपलाय, आपल्याला बाहेरनं दिसतंय, तर त्याला उठवायला नको का? बरं एखादा मुलगा अभ्यास करतोय, त्याची काय ती जे काय नीटची परीक्षा असेल, तर तो झोपला असेल तर त्याला त्या नीटपणे उठवायला पाहिजे की नाही, तर त्याची परीक्षा जाईल ना. किंवा काही महत्वाचं घडतंय आणि तिथे तुम्ही जागा असणं आवश्यक आहे आणि माणूस झोपलाय, त्याला उठवायला पाहिजे. ब्रह्मदेव सांगतात वमरीला वाटतं पॉइंट आहे, ब्रह्मदेव सांगतात ते बरोबर आहे, व्हायला पाहिजे. आणखी तिच्या मनात काय विचार येतो माहितीये, प्रभू रामचंद्रांच्या काळामध्ये जेव्हा सेतू बांधलाय ना, सीतामाईंना आणण्यासाठी तो सेतू बांधलाय, तेव्हा ती एक छोटीशी खार होती. त्या खारीनी थोडीशीच माती आणली तिच्या पंखातनं, पण प्रभू रामचंद्रांनी तिच्या पाठीवर हात फिरवले आणि ती अजरामर झाली. एवढीशी खार, मग ती खारूटली अजरामर झाली, तर कदाचित मी पण हे काम केलं तर मी पण अजरामर होईल, मी का मागे राहावं, असा ती वाळवी विचार करते. आणि ती ब्रह्मदेवाला म्हणते ठीक आहे तुमचं शास्त्र मान्य, मी जाते विष्णूंना उठवायला, पण मी हे काम करीन पण मला काय द्या. म्हणजे त्या ब्रह्मदेवाच्या काळापासून पण मला काय द्या हे आहेच हे वाळवीला वाटलं, आणि म्हणून म्हणे नंतर ही वाळवी लागली ती अजूनही आहे. ती वाळवी म्हणते मला काय मिळणार मी हे तुमचं काम केल्याबद्दल. ब्रह्मदेव म्हणतात हुशार आहे, काहीतरी दिल्याशिवाय काम नाही करणार. ठीक आहे तुला काहीतरी हवंय ना, मग आम्ही तुला काय देऊ सांगतो. यज्ञामध्ये समिधा अर्पण केल्या जातात तेव्हा थोडं काहीतरी खाली सांडतं बघा. यज्ञामध्ये समिधा अशी टाकायची नसते, ती अशी द्यायची असते. म्हणजे आई बाळाला घास कशी भरवेल तशी ती समिधा टाकायची असते. आणि यज्ञकुंड आणि आपण बसलेलो असतो याच्यामध्ये थोडं अंतर असतं, कधी कधी त्या यज्ञाला 2-3 पायऱ्या असतात. तर तुम्ही जे वाहाल ना त्यातलं थोडंसं काहीतरी पडतंच, काहीतरी दर्भ असेल म्हणा किंवा एखादं धान्य असेल किंवा काही पंचामृतातलं काहीतरी खाली पडतं. तर ते सगळं चालवून यज्ञात टाकायचं नाही, कारण ते वाळवीच आहे. कारण ब्रह्मदेवानी हा त्यांना वर दिलेला आहे, त्यामुळे ते जे पडलेलं असतं ते ती वाळवी म्हणा इतर कीटक असतात त्यांनी ते खायचे, दिवसभर ते पडू द्यायचे आणि मग दुसऱ्या दिवशी मग ते तुम्ही साफसफाई करायची, पण त्या दिवशी ते उचलायचं नाही, ती सफाई करायची नाही, कारण त्याचा आपला हक्क नाही, तो कीटकांचा आहे, तो या वाळवीमुळे मिळालाय बरं का. ठीक आहे वाळवीला पटलं, काहीतरी तर मिळालं ना, फुकटात नाही काम करायचं. वाळवी म्हणते ठीक आहे हरकत नाही, आणि ती हळूहळू हळूहळू जाते तिकडे. आणि ते असं डोळ्यासमोर चित्र असे बसलेत विष्णू, असं ते धनुष्य आहे ते टेकलेलं आहे आणि ती हळूच जाऊन असं 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 तिच्या स्टाईलनी ते कुरतडली. आता अपेक्षा अशी असते की थोडंसं ते कुरतडेल आणि त्याचा असा थोडा हिसका बसेल आणि विष्णू जागे होतील, अरे कोण आहे असं म्हणतील. पण होतं असं की ती ते करता करता काय झालेलं आहे, ते धनुष्य जे आहे ना त्याची प्रत्यंचा ताणली गेलेली आहे. कारण विष्णू आले तसेच झोपलेले आहेत ना, त्यामुळे ती ताणलेली प्रत्यंचा तशीच आहे. ते टेन्शन त्याला म्हणतात वायरीचं, तसं ते आहे. आणि त्या वमरीनी ते असं कुरतडल्यानंतर एकदम ती प्रत्यंचा सुटते आणि खसकन ती बाहेर येते आणि विष्णूची मांसरकन कापली जाते आणि विष्णूंचं मुंडकं ते लांबवर जाऊन पडतं. लांब म्हणजे ह्या सगळ्यांना दिसण्याच्या अंतरापेक्षाही ते लांब उडतं, कारण तो तणाव होता. वमरीचं सामर्थ्य किती थोडंसं असेल, पण तो तणाव इतका होता, ताण होता त्या धनुष्यावर की ते मुंडकं कापलं जातं आणि एकदम दूर फेकलं जातं. शिरतेची भंगले भंगले शिरतेची भंगले, पाहुनिया ते देव धावले, हर हर देवा काय करावे, पाहुनिया ते देव धावले, हर हर देवा काय करावे,
आपल्यासमोर एखादा काही ॲक्सिडेंट झाला तरी आपली काय अवस्था होते आणि भांबावून गेले सगळे. आणि त्यांच्या लक्षात येतं की आता आपण कुणाचं स्मरण करायला हवे. विष्णूंनी सांगितलंय की ह्या सगळ्या जगाचं चलनवलन करणारी जी जगदंबा माता आहे तिला बोलवायला हवे. म्हणून श्री जगदंबे धावत येई, श्री जगदंबे धावत येई, हरीचे मस्तक जोडून घेई, हरीचे मस्तक जोडून घेई. देव काय हे काय योजिले, देव काय हे काय योजिले, शिरतेची भंगले भंगले, शिरतेची भंगले, शिरतेची भंगले, शिरतेची भंगले. आणि आता सगळ्यांना कोणाकडे काही पर्यायच उरलेला नाहीये. त्यामुळे हे सगळेजण त्या जगदंबेचा धावा करतात आणि बाई ग तूच या जगात या धरणीवरती किंवा त्या लोकांमध्ये अवतीर्ण व्हायला हवेस आणि तूच यातनं काहीतरी मार्ग काढला पाहिजेस. तर आम्हाला आता काहीच कळत नाहीये. सगळे तिचा धावा करतात, मनापासून धावा करतात. आणि थोड्याच वेळात त्या विशाळ आभाळामध्ये स्वतः जगदंबा माता प्रकट होते आणि हसते सगळ्यांकडे बघून. घाबरलात ना, हे मीच केलं, ही माझीच योजना आहे. कसली योजना? विष्णूंचं मुंडकं कापून टाकायचं ही कसली योजना? सगळ्यांच्या मनात येत आहे. आणि ती म्हणते ही माझीच योजना. कशी सांगू? पुढची कथा. कथेमध्ये कथा आहेत बरं का, या उपकथा आहेत. कोण सांगताय? उग्रश्रवा ऋषी, शौनक ऋषी आणि यांना सांगतात. हा मुद्दा सोडायचा नाही आपण. काय झालं की काही वर्षांपूर्वी कोणे एकेकाळी क्षीरसागरामध्ये स्वतः भगवान विष्णू आहेत आणि लक्ष्मी देवी आहेत. कसे आहेत ते क्षीरसागरामध्ये? असे पहुडलेले आहेत. विष्णू असे पहुडलेले आणि असा तो शेष डोलतोय 10 फण्यांचा. समोर नारद तुंबळ आभाळामध्ये स्तुती करतायत, स्तवन गातायत आणि लक्ष्मी देवी पाय सोडतायत. दृश्य डोळ्यापुढे आलं. विष्णूंनी त्यांचा डीपी अजून बदललेला नाही, तोच डीपी आहे. शेषसागरामध्ये क्षीरसागरामध्ये शेषशाही भगवान पहुडलेले आहेत. आता म्हणे की लक्ष्मी त्यांचे पाय चुरतीये. कसं काय शक्य हो? याची कारणं 2. पहिली गोष्ट म्हणजे त्यावेळेला स्त्री मुक्ती संघटना नव्हत्या. नवऱ्याचे पाय आम्ही काय चेपायचे, आमचे पाय नवऱ्याने काय चेपायचे ही भांडणं नव्हती. पती परमेश्वर हे मानायची पद्धत होती आणि त्यावेळेचे पती पण परमेश्वरासारखे होते. आणि सगळ्यात महत्वाचं कारण दोघांकडे मोबाईल नव्हते. मग त्या लक्ष्मीदेवी पण असं करत नव्हते आणि ते भगवान पण असं करत नव्हते. दोघेही मोकळे होते. 2 माणसं, एक नवरा बायको असतं. आजकाल आपण बऱ्याच ठिकाणी बघतो. म्हणजे मी आपल्या सगळ्यांचंच सांगते, नवरा बायको एकाच खोलीत बसलेले असतात. दोघे आपापला मोबाईल बघत असतात. रील या त्या चालूच असतात आणि ते संपतच नाही. आणि त्या मोबाईलला बरोबर आपल्याला काय आवडतं ते कळतं AI-मुळे. जे आपल्याला हवेत तेच. आता एखादं प्रवचन 2-3 दिवस ऐकलं की पुढची प्रवचन आपोआप यायला लागतात. तो किती हुशार आहे बघा. असं आपल्या मनात ओळखणार कोण असतं का आणि त्याप्रमाणे करणार. तो मोबाईल करतो आणि आपल्याला ते छान वाटतं. नवऱ्याने लिहिलं 9 वाजले होते, मला भूक लागलेली आहे. बायकोने मेसेज पाठवला, ताट वाढून डायनिंग टेबलवर ठेवलेला आहे. नवरा गेला मेसेज पाहिला, गेला डायनिंग टेबलमध्ये. त्याला साजूक तूप दिसेना भातावर घालायला. त्यांनी लिहिलं साजूक तूप हवंय. आणि काय आलं काय उत्तर? 10 मिनिटे 15 मिनिटं खवळला. येऊन ओरडला, तुला मी कधीचा मेसेज पाठवला, मला तूप पाहिजे म्हणून. ती वेळ लगेचच मी तुम्हाला कपाटाची स्माइली पाठवली. तुम्हाला कळली नाही. या माठ्याला कपाटाची स्माइली माहीत नाही. त्याला वाटतं काहीतरी चुकून आलंय. गंमत. तर असे क्षीरसागरामध्ये हे आहेत आणि लक्ष्मीदेवी त्यांच्याकडे बघतेय आणि भगवंत पण तिच्याकडे बघताय. दोघांच्या नजरेमध्ये एक ओलावा आहे, प्रेमाचा ओलावा आहे, एक स्नेह आहे. आदर्श संसार कसे असावेत? आपण म्हणतो ना लक्ष्मी नारायणाचा जोडा कसा असावा तसे. आणि मध्येच काय झालं? भगवंत आपल्या लक्ष्मीकडे बघता बघता मध्येच हसले. आता लक्ष्मी देवींचा मूळ काय होता माहिती नाही. त्या लक्ष्मी देवींना वाटलं की हे मला हिणवण्यासाठीच हसले. त्यांच्या मनात काहीतरी काळबेर आहे आणि माझा अपमान करायसाठी ते हसले. खरं छत्री. अगदी बरोबर. आता असं लक्ष्मी देवींना वाटायचं कारण नाही. पण हे सगळं का वाटलं? कारण ती जगदंबा, तिने त्या प्रेरणा दिल्या. ती हे सगळं घडवून आणते ना नाटक या जगातलं. छद्मी हसलेले बघून लक्ष्मी देवी संतापतात
रागावतात, एका क्षणात त्यांचा स्वतःवरचा कंट्रोल जातो आणि त्याला आपल्या नवऱ्याला शाप देतात, तुमचं मुंडकं नाहीसं होईल. आता असा शाप आपण देऊ का कधी? कुठली बाई नवऱ्याला दिलं, किती भांडण झालं, काय म्हणेल असं असं, मी घर सोडून जाते, मी माहेरी जाते किंवा काय, आणि काय ओरडत बसेल की तुम्ही ओला टावेल पलंगावर ठेवता. सगळ्या बायकांची तक्रार असते, तुम्ही अमुक करत नाही, एवढे मटार आणले तुम्ही सोलले नाही. होतो की नाही आपण? म्हणजे नवरा मटार सोलणारा आहे तेव्हाची गोष्ट गृहीत धरून मी सांगते. अशा आपल्या तक्रारी असतात आणि अगदी जास्त भांडण झालं तर आपलं अस्त्र आपण काय काढतो? माझ्या लग्नामध्ये माझ्या आईला तुमच्या आईने फालतू साडी दिली, माझ्या आईने चांगली साडी दिली. आपण विसरत नाही. 40-40 वर्ष झाली लग्नाला, अल्झायमर होतात बायकांना, सगळं विसरतात, पण हे विसरत नाही. लग्नामध्ये मायरच्यांना जर नीट काही केलं नसेल तर बाई विसरत नाही, आणि नाहीच विसरायचं बरं का, हे अगदी लक्षात ठेवायचं. आणि आपण ते जशी वेळ मिळेल तसे अगदी योग्य त्यावेळेला असे ते टाकत असतो. नवरा तू म्हणतो आता अगं पाठ झालं माझं, तर तू काही नवीन डायलॉग टाकतो, म्हणजे जे केले तेच बोलू ना, नवीन कसं घालणार असं. असा ती लक्ष्मी शाप देते. तो जो शाप आहे तो आज खरा झालेला आहे आणि त्या ममरीच्या त्या कृत्यामुळे ते मुंडकं उडलेलं आहे. आता काय करायचं? पण मुंडकं उडले पुढे हे ब्रह्मांड चालणार कसं? ब्रह्मदेवाने जन्माला घातलंय, पुढे चलनवलन कसं व्हायचं? आता स्वतः भगवती जगदंबा पुन्हा पुढे येते आणि सांगते ऐका, याला पण माझ्याकडे सोल्युशन आहे. काय सोल्युशन? म्हणजे कथा आहे. तिसरी कथा, कथेमधनं कथा. ही कथा कोण सांगते? उग्रश्रवा ऋषी नैमिषारण्यामध्ये शौनकादी ऋषींना सांगते. जगदंबा सांगते काय झाले, हयग्रीव नावाचा एक दैत्य, हयग्रीव नावाचा दैत्य, आणि ह्या त्याच्या जन्माची परत वेगळी उपकथा आहे, ती आता याच्यात नको घेऊया. आणि ह्याने लहानपणी कुठेतरी ऐकलं की जगदंबेचं जर स्तवन केलं, तिची स्तुती केली तर म्हणे खूप आपण सामर्थ्यवान बनतो. कारण ब्रह्मा विष्णू महेशांना पण बुद्धी देणारी ही जगदंबा आहे. तिचं स्तवन केलं तर आपल्याला डायरेक्ट मिळेल ना. म्हणजे आपण आपल्या भाषेत बँकेच्या झोनल मॅनेजरला कशा पाया पडायचं ना, बँकेच्या चेअरमनलाच पाया पडू, म्हणजे हवे ते ट्रान्सफर पदार्थ पडेल, हायेस्ट लेवल. त्या दृष्टिकोनातनं त्यांनी खूप तपश्चर्या करायला सुरुवात केली. जगदंबेची तपश्चर्या करायला अनेक बीजमंत्रे, क्लैम आहे, रीम आहे, चामुंडा वगैरे, या सगळ्याचा उल्लेख देवी भागवतामध्ये आहे. सुंदर आहे खरा तो ग्रंथ. मी आतापर्यंत जेव्हा चाळला, माझ्या मैत्रिणीकडे आहे तो, खूप छान. तर त्यात असं दिलेलं आहे की भगवती माता जर तुम्हाला प्रसन्न असेल, जगदंबा प्रसन्न असेल तर तुम्ही काहीही मिळवू शकता आयुष्यात. आणि हा खूप तप करतो, खूप तप करतो. आणि ह्या ज्या देवता आहेत त्या कुठल्याही प्रकारची पार्सलिटी करत नाहीत. त्यांची भक्ती करणारा दानव असो, राक्षस असो, किन्नर असो, मानव असो, ज्यांनी ज्या ज्या प्रकारे भक्ती केली, तपश्चर्या केली, त्याप्रमाणे ते त्याला प्रसन्न होतात आणि त्याला वरदान देतात. आपण रामायणामध्ये बघितलंय की रावणामध्ये अनेक दुर्गुण होते. तो अत्यंत कामी होता, त्याची सगळं आपलं आयुष्य माहिती आहे. पण यांनी शंकराची भक्ती केलेली आहे आणि इतकी चांगली भक्ती केलेली आहे की स्वतः शंकर त्याला प्रसन्न झालेले आहेत. आणि त्याच्यावर शंकरावरती त्यांनी शिवतांडव स्तोत्र लिहिलेलं आहे ना. जटाकटाह संभ्रमन भ्रमन लिंप निर्जरी विलोलवीची वल्लरी विलाजमान मूर्धनी धगत 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 ललाट लट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रति प्रतीक्षणं मम रति प्रतीक्षणं मम रति प्रतीक्षणं मम. बोला भगवान महादेव की जय. असं इतकी त्यांनी भक्ती केली आणि शंकर त्याला प्रसन्न झाले, त्यांनी त्याला वर दिलेले आहे. तद्वतच इथे जगदंबा माता प्रसन्न झाली हयग्रीवावर आणि विचारलं, बोल तुला काय हवंय? नेहमीप्रमाणेच त्यांनी सांगितलं की मला मरण नको. ती म्हणाली इट इज नॉट पॉसिबल, जो जन्माला आलेला आहे तो एक दिवशी मरणारच, त्यामुळे मरण नाही हा मी हे वरदान मी देऊ शकत नाही. ठीक आहे, दुसरं काहीतरी माग. आता हयग्रीव म्हणतो. हा हयग्रीव कसा आहे माहितीये, त्याचं शरीर मानवाचं आहे आणि मुंडकं जे आहे, ग्रीव म्हणजे मान आणि त्याच्यावरचं ते घोड्याचे, अश्वाचे, असा तो हयग्रीव आहे. आता तो हयग्रीव विचार करतो की मला मरण नको हे तर मान्य होत नाहीये, तर मी असं मरण मागावं की जे अशक्य आहे. जे रावणाने पण जे मागितलं होतं त्यात तो मानव आणि नाकडाला विसरला. नर आणि वानर विसरला, त्यांच्याकडनं मरण नको सांगायला विसरला. तसंच हा विचार करतो की असा जन्माला कोणी येणं कठीण आहे,
म्हणून तो जगदंबेला म्हणतो की मला मरण आलं ना तर हयग्रीवाकडनं येऊ देत मरण. म्हणजे माणसाचं त्याचा देह असेल आणि मुंडकं जे असेल ते अश्वाचं असेल. ती म्हणजे ठीक आहे, कारण ती वरदान देणारच आहे, दुसरं काही मागितलं ठीक आहे तुला हयग्रीवाकडनं येईल. आणि मग मात्र हा हयग्रीव इतका माजला की त्यांनी ऋषी मुनींचे यज्ञ उद्ध्वस्त करणं, सगळी चांगली कामं असणार त्याच्यामध्ये व्यत्यय आणणं, चांगल्या गोष्टी कशा होणार नाहीत हे बघणं, म्हणजे या जगामध्ये या त्रिखंडामध्ये चांगल्या गोष्टी होऊच नाहीत आणि सगळीकडे माझी सत्ता. एखाद्याला अनपेक्षित सत्ता मिळाली की काय होतं ह्याचे अनुभव आपणही घेतलेले आहेत आणि जगाच्या राजकारणामध्ये आपण बघतोच. जो दाबणार आहे बळी तो कानपिळी खाणे आपण सगळीकडेच बघतो आणि दैत्य तर त्या प्रसिद्धच आहेत. आणि हा इतका माजला सगळ्यांना काही भगवान करून सोडलं आणि सगळेजण भगवतीकडे आले, जगदंबेकडे की बाई ग याच्यासाठी आम्हाला काहीतरी उपाय दे. आणि आता जगदंबा सांगते मी दिलाय तो उपाय. विष्णूंचं मुंडकं आता कापलं गेलंय ना, एखादा छानसा अश्व आणा आणि त्याचं मुंडकं याला तुम्ही बसवा. भरा ही सगळी मंडळी गेलेली आहेत आणि त्यांनी एका अश्वाला मारून त्याचं मुंडकं आणलेलं आहे आणि भगवान विष्णूंना ते बसवलेलं आहे. आणि आता यातूनच भगवान हयग्रीवांचा जन्म झालेला आहे. हयग्रीव भगवान की जय. म्हणजे श्री विष्णू आता हयग्रीवाच्या रूपात आलेले आहेत आणि यानंतर भगवान श्री विष्णू हयग्रीवाच्या रूपात जे आहे त्यांचं आणि दैत्य हयग्रीव आहे त्यांची असामान्य अशी लढाई झालेली आहे. न भूतो न भविष्यती असं त्यांचं युद्ध झालेलं आहे. परंतु स्वतः भगवती जगदंबेचाच आशीर्वाद हयग्रीवांना आहे, जे स्वतः विष्णू आहेत त्यामुळे त्यांचं सामर्थ्य जास्त असणं हे स्वाभाविकच आहे. आणि भरपूर असं युद्ध झाल्यानंतर तो जो हयग्रीव दैत्य होता त्यांनी पण खूप चांगली टक्कर दिलेली, कारण तो सामर्थ्यवान होताच. त्यांनीही आंबेचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आलेलं आहेच. आणि मग यथावकाश त्या लढाईचा शेवट होतो. तो दानव हयग्रीव हा मारला गेला आणि भगवान विष्णूच्या रूपातनं जो हयग्रीव अवतार होता तो यामध्ये जिंकलेला आहे. यानंतर हे जे भगवान विष्णू हयग्रीव आहे त्यांनी ऋषींना, अगस्त्य ऋषींना काही सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी जगदंबेची स्तुती गायलेली आहे. जगदंबेच्या स्तुतीने काय काय होऊ शकतं ते सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये जगदंबेची 1000 नावं आलेली आहेत आणि हे जे स्तोत्र आहे हे स्तोत्र म्हणजे ललिता स्तोत्र जे आहे याचा स्कंद पुराणामध्ये उल्लेख आहे, ब्रह्मांड पुराणामध्ये उल्लेख आहे. आणि असं म्हणतात, सांगितलं जातं की जसं आपण विष्णू सहस्त्रनाम म्हणतो तसंच ललिता सहस्त्रनामही म्हणावं, त्यामुळे होणारे फायदे खूप खूप असतात. पण तरी एक मुद्दा राहतो की जी लक्ष्मी विष्णूंचे पाय चेपत होती, विष्णू प्रेमाने तिच्याकडे बघत होते, त्यांचं काहीही त्याच्यामध्ये चूक नाही, तरी हिला असा शाप द्यावासा का वाटला? या सगळ्याचं कारण आहे की ती जी जगदंबा आहे ती तुमच्या मनामध्ये तसे विचार निर्माण करते. जसं आपण रामायणामध्ये बघितलं असेल, कैकेयी दशरथाकडे 2 वर मागते, आपल्याला माहिती आहे. ती मंथरा तिला स्क्रू करते, हेही आपल्याला माहिती आहे. खरं तर कैकेयीचा राम हा अतिशय लाडका मुलगा आहे. म्हणजे अनेकदा ती म्हटलेली आहे कौशल्यला, कौशल्य राम माझा आणि भरत तुझा. किंवा राजमहालामध्ये रात्री बेरात्री प्रभू रामचंद्र छोटे असताना झोपेतनं उठायचे, रडायचे, तेव्हा कौशल्य त्या बाळाला घेऊन कैकेयीच्या महालात जायची आणि कैकेयीच्या कुशीमध्ये तो झोपायचा, अशी वर्णन आहेत रामायणामध्ये. असं असताना त्या कैकेयीला मंथरेने सांगितल्याप्रमाणे असं कसं करावं असं वाटलं. ठीक आहे, तुझ्या मुलाला राज्य, भरताला राज्य मागून घेतलं, ठीक आहे, त्यात काही नथिंग रॉंग, पण रामाला वनवास असं तिला वाटलंच कसं? जगदंबेनेच ती सगळी अशी आयडिया केली. तिला जो रिझल्ट जसा हवाय, तिला रावणाचा मृत्यू हवाय ना, ते अनेक राक्षस जे आहेत त्या रावणांचा मृत्यू हवाय, तो रामांकडनंच व्हायला हवाय. म्हणून तिने त्या मंथरेला तशी बुद्धी दिली, हिला बुद्धी दिली आणि ते घडलं. तेव्हाचं वर्णन आहे की दशरथ महाराजांना ज्यावेळेला कैकेयी सांगते की रामाला वनवासाला पाठवून द्या, त्यावेळेला ते कोसळलेल्या मंचकावरून रडतायत, बेशुद्ध होत आहेत, सरपटत कैकेयीपाशी जात आहेत, तिच्या चरणांवरती डोकं ठेवत आहेत आणि म्हणतात, कैकेयी अगं तू माझी इतकी लाडकी पत्नी, नको ना गं रामाला जायला लावूस. मी आता म्हातारा झालोय आणि माझं लाडकं बाळ ते, त्याची काय चूक आहे? मी कशासाठी त्याला तितक्या लांब पाठवू? त्याला जर जायला लागलं ना तर मी मरीन, तू विधवा होशील, चालेल. हे शब्द आहेत कैकेयीचे, मी विधवा झालेली चालेल,
पण रामाला वनवासात पाठवायचंच आहे. हे तिला का वाटलं? जी काही माया करणारी आहे. बरं 15 दिवसात सगळं निवडलं बरं का. तिला पश्चाताप होतो. नंतर चित्रकूटावरती ज्या वेळेला भरत आपली सेना घेऊन जातो रामरायांना आणायला, त्यावेळेला काही गेलेली आहे त्याच्याबरोबर. हे 15 दिवसात झालेलं आहे. या 15 दिवसामध्ये पहिल्या 5-6 दिवसात तिची बुद्धी फिरली. कशी फिरली? तिने नाही काय केलं, त्या मंथरेने नाही केलेलं, त्यांना स्वतः देवी जगदंबेने त्यांची मती फिरवली. याच्यासाठी एक सुंदर श्लोक देवी भागवतामध्ये येतो. ते असं म्हणतात, ज्ञानियामपि चेतांसी देवी भगवती सा पलादा कृष्णमोहाय महामायां प्रयच्छती. जसं तिला रिझल्ट हवायचे, काम करून घ्यायचे, तसंच ती तुम्हाला बुद्धी देते. आपण म्हणतो ना, कुठून मला सुचलं आणि मी गेले, हेच आहे. मग हे प्रत्येकाला निगेटिव्ह अशातला भाग नाही आहे. भगवती तुम्हाला चांगली पण प्रज्ञा देतेच ना. स्वामी विवेकानंदांचं उदाहरण आहे. ते शिकागोला गेलेले आहेत 11 सप्टेंबर 1893. शिकागोला इंटरनॅशनल परिषद भरलेली आहे धर्माची. आपल्याला माहिती आहे तो प्रसंग. आणि स्वामी विवेकानंद 1 महिना आधीच पोहोचले, कारण काही धड माहितीच नव्हतं ना, कधी जायचं काय जायचं. 1 महिना आधी पोहोचले. प्रचंड थंडी शिकागोची. कचऱ्याच्या डब्यात बसलेले आहेत ना का ते, म्हणजे ऊन मिळावे म्हणून मान फक्त वर करून, आणि कोणाकडनं मिळालेले ब्रेड वगैरे खाल्ले. 11 सप्टेंबरला यायला ते उभे राहिलेले व्यासपीठावरती. समोर 200-250 माणसं आहेत. अख्ख्या जगातली धर्मातली विद्वान माणसं आहेत. सगळ्यांनी ते छापील कागद आणले. तो कागद वाचायचा आणि लोक पण ते वाचणार, अशी ती पण व्यवस्था होती. यांच्याकडे स्वतःचं छापील काहीच नाही. आणि गेले व्यासपीठावरती, आणि समोर ती 250 माणसं पाहिल्यानंतर त्यांच्या डायरीमध्ये वर्णले की त्यांचे पाय थरथरायला लागले की मी आता काय बोलू, माझ्या लिहिलेलं काहीच नाही आहे. आणि एका क्षणी म्हणजे 1 पॉइंट ऑफ टाईम त्यांनी मागे बघितलं आणि त्यांना दिसलं की स्वतः कालीमाता तिथे उभी आहे, जिचं ते पूजन करायचे. आणि बाजूला त्यांचे श्रीगुरु रामकृष्ण परमहंस ते उभे आहेत. त्यांनाच ते दिसले आणि त्या दोघांनी त्यांना आशीर्वाद दिला. आणि ते म्हणतात, त्या क्षणी मला एक ऊर्जा माझ्या हृदयामध्ये आली. त्या ऊर्जेची स्पंदनं जी आली ना, आणि माझ्या मुखातनं गेलं, ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका. खरं तर ब्रदर्स अँड सिस्टर्स असा उल्लेख आधीच्या अनेक वक्त्यांनी केलेला आहे बरं का. परंतु स्वामींच्या मुखातनं ज्या वेळेला ते आलं, त्यावेळेला जगदंबेचा त्यात प्रसाद होता आणि श्री गुरूंचा त्यात आशीर्वाद होता. आणि ते जे शब्द त्यांचे त्या ऑडिटोरियममध्ये आले, लोक मेस्मराइज्ड, सगळेजण जागचे उठून उभे राहिले. आणि संपूर्ण भाषणाला जो 5 मिनिटाचा वेळ दिला जातो, ते पूर्ण 5 मिनिटं सगळेजण टाळ्यांचा कडकडाट करत होते. स्टँडिंग ओवेशन मिळालं. आणि त्या भाषणात स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, त्यांनी महिंदमधला एक श्लोक म्हटलाय आणि असं सांगितलंय की जसं सगळ्या नद्या शेवटी सागराला जाऊन मिळतात, तसं अख्ख्या जगातल्या कुठल्याही धर्माचं जे तत्वज्ञान आहे ते शेवटी त्या तत्वज्ञानाकडे वळतं ज्याच्यामध्ये वेदांत आहे. आणि तो धर्म म्हणजे हिंदू धर्म आहे. आणि दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रामध्ये मथळे होते, डोंट सेंड मिशनरीज टू इंडिया. या भारतामध्ये अख्ख्या जगाचा जगद्गुरू होण्याची क्षमता आहे. डोंट सेंड मिशनरीज. आणि तो जगद्गुरू व्हायची वाटचाल आपण आता बघतोय. बोलण्याचा भाव असा की स्वामी विवेकानंदांना ती चांगली प्रज्ञा, ती चांगली स्फूर्ती, ते चांगले स्मरण कुणी दिलं? हे जगदंबेने दिलं. ही अशी जगदंबा, तिला जसं हवंय तसंच आपल्याकडनं करून घेते. आयुष्यात कधी चांगलं घडतं, कधी वाईट घडतं. आपण दोष एकमेकांना देतो, दुःखी होतो, सुखी होतो. पण हे सगळी तिचीच काय म्हणतात, तिचंच हे सगळं नियोजन आहे. आणि आपल्या प्रारब्धाप्रमाणे तिला ते करायला लागतं. अशी ही जगदंबा. तिच्याबद्दल जे महात्म्य तिचं लिहिलंय तो ग्रंथ, ते पुराण म्हणजे देवी भागवत, ज्याची रचना केलेली आहे स्वतः वेदव्यासाने. याच्यामध्ये मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे अनेक कथा आहेत, खूप छान छान आहेत, अविश्वसनीय कथा आहेत, अनाकलनीय अशा कथा आहेत. आणि या कथा खूपच, खरं मला असं ही कथा घेऊ का ही कथा घेऊ असं 3-4 दिवस माझं ठरत नव्हतं. सगळ्याच कथा छान आहेत. परत कधी संधी मिळाली की आपली भेट झाली तर पुढच्या कथा मी ऐकवीन. अशी ही जगदंबा माता. जगदंबा माता की जय. इथेच मी माझ्या वाणीला विराम देते. तत्पूर्वी एक छोटंसं भजन त्या देवी भगवतीसाठी म्हणूया. जय जय भवानी माँ अंबा भवानी माँ, जय जय भवानी माँ अंबा भवानी माँ. कॉफी तुम्ही प्यायलेले का? तुमचा आवाज जास्त आला पाहिजे. जय जय भवानी माँ अंबा भवानी माँ, जय जय भवानी माँ अंबा भवानी माँ. काल
कदंब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु